नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे पुन्हा एकदा डब्ल्यू अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सरचे स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत महिला व बाल विकास विभाग आयसीडीएस आयुक्तालय पुणे जे भरती निघालेले आहे त्यामध्ये जे महत्त्वाचे पद आहे अंगणवाडी सुपरवायझर असेल, परीक्षिका अधिकारी या पदाची संपूर्ण सर्व पदाची आपण प्रशासकीय संरचना पाहणार आहोत। आपल्या निवड झाल्यानंतर आपल्याला कोणत्या पदावरती काम करायचं आहे नेमकं त्याचं जी संरचना आहे त्याविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। याकडे तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे, तसंच आपण नवीन असाल चॅनलला तर नक्कीच सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। त्या अगोदर अकॅडमी मध्ये जी बॅच स्टार्ट झालेली आहे यामध्ये महिला व बाल विकास विभाग आयसीडीएस आयुक्तालय पुणे 236 पदाकरिता परीक्षिका अधिकारी तुम्ही फॉर्म भरलेला असेल त्याकरिता नवीन वर्षानिमित्त सर्व विषयासहित ही बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे। नवीन वर्षानिमित्त 50% ऑफर ठेवण्यात आलेली आहे। 2500 रुपयामध्ये तुम्हाला 1 वर्षाची व्हॅलिडिटी देण्यात येणार आहे। बॅच जॉइन करण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे 8010457760 या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे। संपूर्ण माहिती तुम्हाला लगेचच देण्यात येणार आहे। जे ऑफर आहे ऑफरची लास्ट डेट 5 जानेवारी म्हणजे उद्याच्या पर्यंत तुम्ही जर ऍडमिशन घेतलं तर 2500 रुपयामध्ये तुम्हाला बॅच परचेस करता येणार आहे। आपला जास्त वेळ न घेता जे महत्त्वाचे अपडेट आहे प्रशासकीय संरचना महिला व बाल विकास विभाग यामध्ये खालून वरपर्यंत आपण पाहणार आहोत। ठीक आहे, तर सर्वात शेवटचे जे पद आहे मिनी अंगणवाडी कार्यकर्ता किंवा इकडे आरोग्य मार्गदर्शक गाईड असेल त्यानंतर त्याच्यावरचा अंगणवाडी कार्यकर्ती त्याला जो मदतनीस आहे मदतनीस जे पद आहे त्याच्यावरती ठीक आहे वरून खाली म्हणजे आपल्याला पद्धतशीर त्याचं एक आपल्याला आयडिया येऊन जाईल। नेमकं सर्वात वरचं जे पद आहे महाराष्ट्राचे महिला व बाल विकास विभाग आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयसीडीएस आयुक्त त्यांना सहाय्य करण्याकरिता उपायुक्त यामध्ये प्रशासन उपायुक्त प्रशिक्षण वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे उपायुक्त अंगणवाडी डिपार्टमेंटचे उपायुक्त सहाय्यक आहेत त्यांना आयुक्तांना सहाय्य करण्याकरिता त्यानंतर आरोग्य व पोषण त्यानंतर उपायुक्त पूर्व शालेय शिक्षण विभागाचे त्यानंतर माहिती व्यवस्थापन व संनियंत्रण त्यानंतर चौथे जे सहाय्यक संचालक आहेत ते वित्त आणि लेखा विभाग त्यानंतर त्याच्या खाली दिलेला आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरिक प्रकल्प त्यांच्या हाताखाली तुम्ही आता परीक्षेचा फॉर्म भरलेला आहे अंगणवाडी सुपरवायझर त्याला परिवीक्षिका असा आपण म्हणतो। अंगणवाडी सुपरवायझर त्याला मुख्य सेविका किंवा परीक्षिका म्हणतो। बाल विकास प्रकल्प अधिकारीचे पद एमपीसी मार्फत भरले जातं, गॅजेटेड आहे क्लास 2 त्याच्या हातात त्यांच्या अंडर मुख्य सेविका हे पद येतं। त्यानंतर अंगणवाडी सेविका कार्यकर्ते तुम्हाला मदत करण्याकरिता अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या 2 पदांची निर्मिती झालेली आहे। त्यानंतर नगरपालिका किंवा महानगरपालिकेमध्ये आरोग्य विभाग सेल येथे पण तुमचं पोस्टिंग होण्याची शक्यता असते। त्यानंतर बघा उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाल विकास जिल्हा परिषदेचा जो असतो डेप्युटी सीओ डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर त्याच्या अंडर गट पंचायतीमध्ये कोण कोण असतं गट विकास अधिकारी ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर बीडीओ त्यानंतर बाल विकास प्रकल्प अधिकारी त्याला सहाय्य करण्याकरिता आणि आरोग्य अधिकारी आणि गट विकास अधिकारी यांच्यामध्ये कोण असतो समन्वय साधण्याकरिता बाल विकास अधिकारी त्यांना मदत करण्याकरिता बीट स्तरावरती मुख्य सेविका त्यांना मदत सहाय्याला आरोग्य मदतनीस सहाय्यक परिचारिका दाई परंपरागत जन्म परिचय दाई म्हणतो आपण त्यांना आणि आरोग्य मार्गदर्शक गाईड त्यांच्या खाली ग्रामस्तरावरती अंगणवाडी कार्यकर्ता मदतनीस आणि मिनी अंगणवाडी कार्यकर्ता अशी त्याची संरचना देण्यात आलेली आहे। म्हणजे वरती सर्वात वरती जे कॅबिनेट मिनिस्टर आहे सध्या कोण आहे विद्यमान महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे। ओके, त्यांच्या जे प्रशासकीय संरचनेमध्ये आपण पाहत आहोत सर्वात वरचं जे पद आहे कमिशनर एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयसीडीएस त्यांच्या मार्फत उपयुक्त वगैरे आहेत आपली पोस्टिंग दिलेली आहे। या ठिकाणी मुख्य सेविका 102 पदाकरिता जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेतली आहे। त्यानंतर बघा अकॅडमीमध्ये फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच अंगणवाडी सुपरवायझर ज्या पदाची परीक्षा येणाऱ्या 15 ते 20 दिवसांमध्ये होणार आहे म्हणजे आपल्याकडे खूप कमी कालावधी राहिलेला आहे। या पदाकरिता आयसीडीएस संगणक विषयासाठी फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच स्टार्ट झालेली आहे। 888 रुपयामध्ये तुम्हाला परचेस करता येणार आहे। उद्याचा लास्ट डेट आहे ऑफरचा 5 जानेवारी 2025। यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आतापर्यंत झालेले क्लास तुम्हाला पाहायला मिळणार आहे।
प्लस टेस्ट सीरीज ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा आहे. डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास आणि लेक्चर जे आहेत अनलिमिटेड आपण पाहू शकता. आणि या बॅच सोबतच अकॅडमी मध्ये नवीन वर्षानिमित्त विविध बॅचेस वरती 50% ऑफर आहे. यामध्ये एएनएम जेएनएम स्टाफ नर्स बॅच, स्वच्छता निरीक्षक आहे, पशुसंवर्धन मनपा बॅच आहे, टेड बॅच, आयसीडीएस आयुक्तालयाची 236 पदाकरिता रिक्रुटमेंट निघालेली आहे. महिला बाल विकास, लेखा कोशागार आणि समाज कल्याण या सर्व बॅचेस वरती 50% ऑफ नवीन वर्षानिमित्त आपण ठेवलेले आहे. याकरिता तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मोबाईल क्रमांक दिलेला आहे 8010457760 या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा डबल अकॅडमी नावाचं प्ले स्टोरला जाऊन ऍप डाउनलोड करायचा आहे. ऍप मधून तुम्ही बॅच परचेस करू शकता. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे. जर आपण नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राइब पण करून ठेवायचा आहे. तोपर्यंत धन्यवाद. आपण नेक्स्ट अपडेट एक्झाम डेट कधी असणार आहे त्याविषयी पण अपडेट देणार आहोत. ओके, थँक्यू सर्वांचे.